नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून हवामानामध्ये सातत्याने बदल होत असल्याने याचा परिणाम आता रब्बी हंगामाच्या क्षेत्रावर होताना दिसून येणार आहे. अचानक गायब झालेल्या थंडीमुळे आणि अचानक वाढलेल्या तापमानाचा परिणाम आता रब्बी हंगामातील पिकांना होणार आहे. यात गहू असेल, हरभरा असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, या पिकांना मोठा फटका जो आहे तो बसण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे. एकंदरीतच नंदुरबार जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामामध्ये 65,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरती रब्बीची लागवड ही करण्यात येत असते. जवळपास 100% लागवड जी आहे ती पूर्ण झालेली आहे. मात्र ऐन वेळेस हवामानाने साथ सोडल्यामुळे शेतकऱ्यांच्या मोठा संकट जे आहे आता ते शेतकऱ्यांवरती येऊन ठेपणार असल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आधी शेतकऱ्यांच्या हातातून खरीप हंगामा जो आहे तो वाया गेलेला होता. त्यामुळं आता आशा जी होती ती सर्व रब्बी हंगामावरती होती. परंतु रब्बी हंगामाच्या वेळेसच शेतकऱ्यांच्या हातातून पिकं वाया जातील का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. शेतकरी राजा आता संकटात सापडला असल्याने वरुण राजा आता देखील शेतकऱ्यांवर रुसला का काय असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता शेतकरी आता या हवामानाचा फटका शेतकऱ्यांना किती बसणार आणि कसा बसणार आणि यातून मार्ग कसा काढणार असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उपस्थित होताना दिसून येत आहे. जितेंद्र बैसाने, टीव्ही 9 मराठी, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.